मित्रांनो, भारतावर जसं इंग्रजांनी आणि मुघलांनी आक्रमण करून आपल्यावर राज्य केलं होतं, तसंच इतर देशांवर देखील कुठल्या ना कुठल्या हुकुमशहानं राज्य केलेलं आहे. आणि आज लोकशाही आणि हुकुमशाही यांमधलं लोकशाहीकडं झुकतं माप आपलं कायम असतं. कारण मंडळी, या जगात जेवढे हुकुमशाह होऊन गेले होते, त्यांच्या राजवटीत त्या देशाची अधोगती झाली होती. लोकं दुरावली, जनतेत कटुता निर्माण झाली. एकंदरीत काय तर हुकुमशहाकडं त्या देशाची वाताहात झाली होती. मुसोलिनी, स्टॅलिन यांचं नाव तर आपण सगळ्यांना ठाऊकच असतं. पण मंडळी, नॉर्थ कोरियासारख्या देशात तर अजून पण हुकुमशाही राजवट आहे आणि त्यामुळंच त्या देशातल्या लोकांना काय नरक यातना सोसाव्या लागत आहेत याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. मित्रांनो नमस्कार, मी तुमचा लाडका होस्ट संकेत पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काउंटडाऊन संकेतच्या अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत या जगात कित्येक राष्ट्रांवर अनेक शासकांनी राज्य केलं आणि काही तर अजून पण करत आहेत. आणि यांपैकीच काही शासक असं पण होते ज्यांचं उदाहरण आपण आज पण देत असतो, ज्यांनी जगाला क्रूरता काय असते, हे व्यक्ती किती क्रूर असू शकते हे आपण दाखवून देखील दिलं होतं. मंडळी, क्रूर शासकांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलत असतो तेव्हा आपण एक नाव आपल्या सर्वांना आठवतं, ते म्हणजे अडॉल्फ हिटलर. पण काय हिटलरच जगातील सर्वात क्रूर शासक होता का? तर नाही आहे. मंडळी, आज आपण अशाच एका क्रूर आणि उलट्या काळजाच्या शासकाविषयी जाणून घेणार आहोत आणि ज्याने लोकांवर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अत्याचार केले होते. आणि मंडळी, तो शासक म्हणजे युगांडाचा हुकुमशाह ईदी अमीन. हा जगातील सर्वात बदनाम शासकांपैकी एक होता आणि याच्या क्रूरपणाची उदाहरणं आपण वाचली तर कोणाच्या पण छातीत धडकी भरेल. कारण मंडळी, ईदी अमीन याला अमीन दादा, बुचर ऑफ आफ्रिका आणि ब्रिटिश साम्राज्याचा विजेता अशी अनेक नावांनी त्याला ओळख मिळत होती आणि त्याची प्रसिद्धी पण झाली होती. युगांडाचा हे हुकुमशाह ईदी अमीन 20व्या शतकाच्या अखेरीस सर्वात क्रूर हुकुमशहांच्या यादीत आला होता. त्याच्या क्रूरतेचा परिसीमा म्हणजे त्याने सत्तेच्या आहारी जाऊन युगांडाच्या 1 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला होता. मंडळी, इतकंच नाही तर ईदी अमीन याने 8 वर्षात युगांडाच्या राष्ट्रपती म्हणून शासन देखील केलं होतं. आणि या वर्षाच्या काळात त्याने तेथील जनतेवर अनेक अत्याचार केलं. त्याच्या अत्याचाराचे एवढे भयानक होते की आज आपण त्याच्याबद्दल वाचताना पण आपल्या अंगावर काटा येईल. त्यांनी क्रूरता एवढी शिगेला पोचली होती की त्यानं केवळ निष्पाप जीवांचाच बळी नाही घेतला तर तो माणसांचं पण मांस खात होता. मंडळी, हेच नाही तर त्याच्या फ्रीजमध्ये माणसांची कापलेली शीर आणि इतर अंग देखील आपल्याला आढळलं होतं. आणि त्याच्या या क्रूरता आणि वेडेपणामुळं त्याला मॅड ऑफ आफ्रिका म्हणून देखील लोक ओळखायचे. आपलं पद आणि सत्ता वाचवण्यासाठी ईदी अमीन यानं त्याच्या प्रतिद्वंद्वींची आणि अनेक ओबोट समर्थकांना देखील खूप अत्याचार केलं आणि त्यांची हत्या पण केली होती. यामध्ये तर अनेक पत्रकार, मंत्रीगण, न्यायाधीश, नेते, विदेशी देखील होते. मंडळी, ईदी अमीन याच्या आदेशावर कित्येक गावं देखील नष्ट करण्यात आली होती आणि यात मरलेल्या लोकांना नील नदीत फेकून देण्यात यायचा. आणि हा केवळ सत्तेचाच भुका नव्हता तर यानं अनेक स्त्रियांवर देखील अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना वाचण्याची भूक पण पूर्ण केली होती. तो लोकांना मारण्यासाठी कुठल्या पण शस्त्राचा वापर करत नव्हता, तर तो त्यांना मारण्यासाठी त्यांचं जीवन दफन करणं किंवा त्यांना मगरीमध्ये नेऊन सोडणं असं त्याचे कृत्य होते. ईदी अमीन याने तर तेथील सर्व भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देशातून निघून जायला सांगितलं होतं. आणि जर आशियातील श्रमिकांनी देश सोडण्याकरिता केवळ त्यांना 90 दिवसाचा वेळ पण दिला होता. मंडळी, ईदी अमीन यानं अशी चेतावणी पण दिली होती की जर ते देश आपला सोडणार नाही तर त्यांना स्वतःला अग्नीवर बसावं लागेल. सत्तेच्या हव्यासा पोटी तो एवढा वेडा झाला होता की माणुसकी काय असते ते देखील तो विसरून गेला आणि तो कोणाचं पण ऐकत नव्हता. बस त्याला जे वाटेल तसं तो करायचा आणि ते बरोबर आहे की चुकीचं याच्याशी त्याचं काही घेणं देणंच नव्हतं. त्याच्या मार्गात जो कोणी येईल तो त्याला संपवून टाकायचा. मंडळी, सन 1979मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेचे अमीनला शासकांना उधळून लावलं होतं. त्यानंतर त्याच्या हुकुमशाहीचा अंत झाला आणि 2003 साली त्याचा मृत्यू पण झाला. एकंदरीत या अशा क्रूर शासकामुळं देशाची वाताहत होतेच, पण त्या सगळ्यातून पुन्हा उभं राहायला सुद्धा देशाला आणि नागरिकांना सुद्धा प्रचंड वेळ लागत असतो. मंडळी, आशा करेन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वेगळी आणि हटके माहिती मिळाली असेल. आज लवकरच भेटू अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा काउंटडाऊन संकेत.